नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं शेवटचं अक्षर आहे ह. ह आहे हर्बचा, आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या वनस्पतीचा. आज आपण एका अतिशय देखण्या आणि लक्ष वेधून घेणाऱ्या वृक्षाची माहिती घेणार आहोत. संस्कृतमध्ये याचं नाव आहे आरगवद आणि मराठीत याला म्हणतात बहावा. उन्हाळ्यात पिवळ्या धमक सुंदर फुलांनी बहरून जाणारं हे झाड एकदा बघितलं की आपल्या कायम लक्षात राहणारं असतं. बहाव्याचे छोट्या छोट्या पिवळ्या फुलांचे घोस अक्षरशः देखण्या झुमरासारखे असतात. म्हणूनच कदाचित आयुर्वेदामध्ये याला राजवृक्ष असंही म्हटलं जात असावं. कालांतराने या फुलांचं शेंगेमध्ये रूपांतरण होतं. औषधामध्ये मुख्यत्वे शेंगेमधला पल्प, फुलं, पानं आणि खोडाच्या सालीचा वापर केला जातो. आरगवद या शब्दाचा अर्थ आहे रोगाचा वध करतो तो. आरगवद चवीला गोड, वीर्याने थंड आणि स्रंसन करणारा म्हणजे पोट सहजतेने साफ करणारा असतो. मृदू विरेचनासाठी बहाव्याच्या शेंगेमधला मगज सर्वश्रेष्ठ समजला जातो. विशेषतः नाजूक प्रकृतीच्या व्यक्तींना, लहान मुलांना, एल्डरली व्यक्तींना, हार्ट प्रॉब्लेम्स असणाऱ्यांना विरेचन घ्यायचं असेल तर बहावा फर्स्ट चॉईस द्रव्य असतं. याशिवाय अंगावर गोल रंगाच्या चकत्या उठून खाज येत असेल, फंगल इन्फेक्शन होत असेल तर त्यावर बहाव्याच्या पानांचा रस जिरवण्याचा उत्तम उपयोग होतो. बहाव्याची पानं जंतनाशकही असतात. कोवळी 5 ते 6 पानं घ्यावीत. खलबत्त्यात किंवा मिक्सरच्या मदतीने कमीत कमी पाणी टाकून रस काढावा आणि एका आठवड्यासाठी रोज सकाळी अनशापोटी घ्यावा. यामुळे छोटे पिनवर्म्स पडून जायला मदत मिळते. लहान मुलांनाही निम्म्या प्रमाणात असा रस देता येतो. वारंवार ताप येत असला तर त्यावर रोज रात्री झोपण्यापूर्वी थोडासा बहाव्याच्या शेंगेमधला गर पाण्यामध्ये मिसळून घेता येतो. यासाठी साधारण 1 इंच शेंगेचा तुकडा घ्यावा. वरची साल काढून आतल्या बिया आणि बियांना लागून असणारा गर पाण्यामध्ये भिजत घालावा. 2-3 तासांनी हाताने कोळून आतल्या बिया वेगळ्या कराव्यात. वाटलं तर गरात अजून थोडंसं पाणी मिसळून प्यावं. आठवड्यातून 2-3 वेळा हा उपाय केल्यामुळे आतड्यातील विषद्रव्य मलमार्गाने निघून जायला मदत मिळते आणि वारंवार ताप येण्याची टेंडन्सीही कमी होते. आठवड्या 15 दिवसातून एकदा पोट साफ होण्यासाठी काहीतरी घेणं आरोग्यासाठी उत्तम असतं. यासाठी जसं एरंड तेल उत्तम असतं तसाच बहाव्याचा पल्पही उत्तम असतो. यासाठी शेंगेचा 2-3 इंच तुकडा घ्यावा. आतला गर आणि बिया पाण्यामध्ये भिजत घालाव्यात. 2-3 तासांनी गर मऊ झाला आणि बिया सुट्ट्या झाल्या की हाताने कोळून गर काढून घ्यावं. यात थोडासा गूळ, चवीनुसार थोडं काळं मीठ आणि पाणी मिसळून तयार झालेलं ड्रिंक रात्री झोपण्यापूर्वी घ्यावं. यामुळे सकाळी 2 ते 3 वेळा पोट साफ होतं आणि शरीराला हलकेपणा येतो. बहाव्याप्रमाणे इतरही महत्त्वाच्या औषधी वनस्पतींचे गुणधर्म आणि उपयोग जाणून घ्यायचे असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.